स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। जिल्हा परिषदेतील नियमबाह्य सुरक्षा रक्षक भरती करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला पैशांचा हार घालून स्वाभिमानांचे आंदोलन। जिल्हा परिषद जळगाव येथे गार्ड बोर्ड मंडळामार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली असून त्यामध्ये लाखो रुपयांचा काही व्यवहार झाला असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालून स्वाभिमानीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। या नियमबाह्य भरतीमुळे 17 सुरक्षा रक्षकांच्या पगारापोटी जिल्हा परिषदेवर दरवर्षी 17 लाखांचा बोजा पडणार आहे। या गार्ड बोर्ड मार्फत नियुक्ती कंत्राटी सुरक्षा रक्षक या लाखो रुपयांच्या घोटाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयातील समक्ष दस्तावेजावर सह्या करणारे अधिकारी तसेच त्या बनावट दस्तावेजांना पात्र करणारे गार्ड बोर्ड मंडळातील अधिकारी यांचे संगनमत असून या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारातील पैशांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार केली असता त्यांच्याकडून उडाउडीचे उत्तर देत गार्ड बोर्ड मंडळाकडे जा, आमचा काही संबंध नाही असे सांगितले। त्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्ताकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले जिल्हा परिषद प्रशासनातील श्री सुनील पाटील कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्या सह्यांचे आम्हाला दस्तावेज प्राप्त झाले असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जिल्हा परिषद कार्यालयात मागील 3 महिन्यापासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची आम्ही गार्ड बोर्ड द्वारे नियुक्ती केली असल्याचे सांगितले। याचाच अर्थ सदर भरती घोटाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाचे संबंधित अधिकारी हेच या नियमबाह्य भरतीचे षड्यंत्रकार आहेत। कारण या आधी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या शिवा सिक्युरिटीच्या कंत्राटद्वारे केंद्र शासनासह महाराष्ट्र शासनाचे जीएसटी व्यवसाय कर बुडवत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन सुद्धा दिले गेले नव्हते व ती सर्व तपासण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची होती। पैशांसाठी हेपापलेल्या या अधिकाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक भले केले। यावरूनच या गार्ड बोर्ड मार्फत सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारीच असून त्यांना जिल्हा परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन अभय व आशीर्वाद देत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुर्चीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैशांचा हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले। स्वराज्यासाठी किरण पाटील, मुक्तनगर, जळगाव। सांगितलं की या भरतीमध्ये आमचा कोणताही संबंध नाही, ही भरती गार्ड बोर्डद्वारे करण्यात आलेली आहे। आम्ही गार्ड बोर्डकडे तक्रार केली असताना हे गार्ड बोर्डचं पत्र आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की सदर 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती जी आहे ती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी जे आम्हाला 17 नावांची शिफारस दिली त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेलं आहे व जिल्हा परिषद प्रशासन म्हणते की ही भरती गार्ड बोर्डद्वारे केलेली आहे। त्याच्यामुळे हे जिल्हा परिषद प्रशासन व गार्ड बोर्ड जे वारंवार एकमेकांकडे बोट दाखवत आहे याच्याहूनच यांचा हा भरतीचा भोंगळ कारभार लक्षात येत आहे। आम्ही वारंवार भेटून जणांच्या तक्रारी करत आहोत परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही कारवाई करायला तयार नाही। गार्ड बोर्डने कानावर हात ठेवून घेतलेले आहे। सुनील पाटलांकडे आमचा कोणताही संबंध नाही। विशेष खेदाची बाब म्हणजे याच्या आधीची जी सुरक्षा रक्षक होते ते 10 होते, त्यांचा खर्च होता वर्षाला 23 लाख रुपये। आता सुनील पाटलांनी जे नियुक्ती केलेली आहे ती भरती प्रक्रियेमध्ये ते 17 सुरक्षा रक्षक गार्ड बोर्डद्वारे यांचा वर्षाचा खर्च पगाराचा 70 लाख रुपये येणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर हा अतिरिक्त ताण पडणार आहे व हा अतिरिक्त ताण त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कोणत्या विभागाचा निधी कट करणार किंवा कोणत्या विभागाचा निधी कमी करून वडवून शेष फंडातून यांना याच्या पगारापोटी देणार हा फार मोठा गंभीर प्रश्न येण्या काळामध्ये जिल्हा परिषद प्रशासन उभं राहणार आहे। त्यामुळे आज आम्ही पैशांच्या व्यासापोटी केलेल्या नियमबाह्य आर्थिक अमिषापोटी झालेल्या सुरक्षा रक्षक भरतीच्या निषेधार्थ कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालून आज निषेध आंदोलन केलेलं आहे। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या आंदोलनाची रूपरेषा जर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यावर या नियमबाह्य सुरक्षा रक्षक भरतीच्या अनुषंगाने कठोरात कठोर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी केल्यास यांच्या भोंगळो भ्रष्ट कारभाराला झोपेचे सोंग घेऊन पाठिंबा देणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येईल। नाव काय? डॉक्टर विवेक सोनवणे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव।